1 मे महाराष्ट्र दिन. आपल्या अभिमानाचा, आपल्या ओळखीचा आणि संयुक्त महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लढ्याचा दिवस. या दिवशी आपण फक्त महाराष्ट्र दिन साजरा करत नाही, तर त्या असंख्य मराठी बांधवांच्या संघर्षाला सलाम करतो, ज्यांनी आपल्या मातृभूमीसाठी, आपल्या भाषेसाठी आणि आपल्या स्वाभिमानासाठी लढा दिला. आणि याच ऐतिहासिक दिवसाच्या निमित्ताने आम्हाला तुमच्याशी एक महत्त्वाची गप्पा करायची आहे. ही गप्पा आहे पैशाची, धंद्याची आणि मराठी माणसाच्या आर्थिक भविष्याची. थांबा थांबा, लगेच बंद करू नका. हे बोरिंग लेक्चर नाही. हे तुमच्याच जगण्याशी संबंधित आहे. आणि यात आकडे आहेत, वास्तव आहे आणि काही अशा गोष्टी आहेत ज्या ऐकून तुम्हाला खरंच विचार करावा लागेल. तर सुरू करूया. आधी एक प्रश्न. मुंबईत नुकताच एक नियम आला. रिक्षावाल्यांनी मराठीत बोलायला हवं म्हणून. आणि लगेच वाद सुरू झाला. सगळ्या बाजूंनी. कोणी म्हणालं चांगलं झालं, कोणी म्हणालं हे चुकीचं आहे, कोणी म्हणालं यात राजकारण आहे. पण आम्हाला आज त्या वादात रस नाही. आम्हाला या निमित्ताने एक वेगळाच विचार सुचला. आपण मराठी माणूस रिक्षावाल्याच्या भाषेबद्दल बोलतो, पण त्या रिक्षावाल्याने किती कमवावं, तो कधी मालक होईल, त्याचा धंदा कसा वाढेल यावर कोणी बोलत नाही. आणि तेच आज बोलणार आहोत. तर पहिली गोष्ट, एक साधा हिशोब. मुंबईतला एक रिक्षावाला, समजा त्याचं नाव राजेश. राजेश रोज सकाळी 7 वाजता निघतो आणि रात्री 9 वाजता घरी येतो. 14 तास रस्त्यावर. एका फेरीत तो साधारण 60 ते 100 रुपये कमावतो. दिवसाला 30 ते 40 फेऱ्या झाल्या तर 2000 ते 3500 रुपये. महिन्याचा हिशोब केला तर 50,000 ते 80,000 रुपये. आता यातून खर्च जातो. CNG, दिवसाला 300 ते 400 रुपये रिक्षाचा हप्ता, 5 ते 8,000. महिना दुरुस्ती, आणखी 2 ते 3,000 तरी हातात राहतात. 30 ते 45,000 रुपये महिना. हे काही कमी नाही. पण इथेच थांबायचं का? राजेशने विचार केला. मी एकट्याने एक रिक्षा चालवतो, पण माझ्याकडे आणखी 2 रिक्षा असत्या आणि त्या मी दुसऱ्या 2 माणसांना चालवायला दिल्या असत्या तर प्रत्येक रिक्षातून महिन्याला कमीत कमी 8 ते 10,000 रुपये भाड्यापोटी मिळतील. म्हणजे त्याच्या स्वतःच्या रिक्षाचे 45,000 आणि वरून आणखी 20,000. एकूण 65 ते 75,000 रुपये महिना. हे आहे छोटा धंदा. हे आहे मालक होणं. पण हे फक्त राजेशबद्दल नाही. हे आहे एका विचारसरणीबद्दल. मराठी माणूस नोकरी करतो, हे सगळे म्हणतात. आणि ते काही अंशी खरंही आहे. पण का? कारण आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं, शिक, नोकरी कर, घर सांभाळ. धंद्यात जोखीम असते असं वाटतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, नोकरीतही जोखीम असते. कंपनी बंद पडली तर? काम गेलं तर? माणूस आजारी पडला तर? धंद्यात जोखीम आहे, पण धंद्यात वाढीची शक्यता जास्त आहे. आता एक मोठं उदाहरण. तुम्हाला माहित आहे का, मराठी माणसाने इतिहासात धंद्यात काय केलंय? छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त लढाया नाही केल्या, त्यांनी एक सक्षम अर्थव्यवस्था उभी केली. त्यांच्या काळात बंदरं होती, व्यापार होता, शेती होती आणि मजबूत कर व्यवस्था होती. ते फक्त राजा नव्हते, ते दूरदृष्टी असलेले व्यवस्थापक होते. पेशव्यांनी व्यापारी मार्ग नियंत्रित केले. म्हणजे आपल्या रक्तात उद्योग आहे, फक्त आपण कुठेतरी थांबलो. आता पाहूया 5 असे धंदे जे मराठी तरुण कमी पैशात सुरू करू शकतो. 1. डबा सेवा, टिफिन सर्व्हिस. आईच्या हातचं जेवण हे मोठं सामर्थ्य आहे. मोठ्या शहरांमध्ये लाखो लोकांना घरचं जेवण मिळत नाही. सुरुवात घरातूनच होऊ शकते. 20 ग्राहक गुणिले 100 रुपये प्रतिदिन बराबर 60,000 रुपये महिना खर्च वजा केल्यानंतर 35,000 रुपये ते 45,000 रुपये नफा. 2. घरगुती पदार्थ व्यवसाय. लोणचे, पापड, मसाले, चटण्या. घरातलं कौशल्य बाजारात आणा. व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, डायरेक्ट ऑर्डर.
सुरुवातीसाठी पुरेसा आहे. 3. दुरुस्ती सेवा. मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, दुचाकी. कौशल्य असेल तर छोट्या जागेत मोठा व्यवसाय होऊ शकतो. 4. शेतकरी ते ग्राहक. गावातून माल घ्या. शहरात थेट विक्री करा. मध्यस्थ कमी, नफा जास्त. 5. मराठी कंटेंट निर्मिती. यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक. मराठी प्रेक्षक मोठा आहे. ज्ञान, इतिहास, पाककृती, शेती, तंत्रज्ञान, संधी खूप आहेत. आता एक महत्त्वाचा मुद्दा. मराठी समाजाने एकमेकांना आधार द्यायला हवा. जेव्हा एखादा मराठी व्यवसाय चांगलं काम करतो, त्याला सपोर्ट करा. रिव्ह्यू द्या, शेअर करा, मार्गदर्शन करा. हे इतरांविरोधात नाही, हे स्वतःला उभं करण्यासाठी आहे. इतर समाजांकडून मत्सर नाही, शिकण्याची वृत्ती हवी. आता महत्त्वाची गोष्ट. सरकारच्या योजना. मुद्रा कर्ज योजना. शिशु 50,000 रुपयेपर्यंत, किशोर 5 लाख रुपयेपर्यंत, तरुण 10 लाख रुपयेपर्यंत. कमी हमी, कमी व्याजदर. संधी उपलब्ध आहे, माहिती कमी आहे, म्हणून जागरूकता महत्त्वाची. आता शेवटचा विचार. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्माण झालं. ते फक्त भाषेसाठी नव्हतं, ते होतं सन्मानासाठी, स्वाभिमानासाठी, आर्थिक प्रगतीसाठी. मराठी माणूस फक्त नोकरी करणारा नसावा, तो मालकही व्हावा, निर्माता व्हावा, रोजगार देणारा व्हावा. एकट्याने नाही जमलं तरी चालेल, 2 जण मिळून करा, मित्रांसोबत करा, कुटुंबासोबत करा. कारण आता फक्त संघर्षाची वेळ नाही, वाढीची वेळ आहे. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर एका मराठी तरुणाला नक्की पाठवा. कारण विचार बदलला तर भविष्य बदलतं. खाली कमेंट करून सांगा, तुम्ही कोणता धंदा सुरू करायचा विचार करत आहात. अशाच गप्पांसाठी ऐकत रहा गप्पा घर. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमचे सजेशन्स नक्की द्या.